दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील संस्कृती नगर भागातील गणेश नगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांचं चांगभलं सुरू असल्याचं चित्र समोर आलंय. ट्रायबल योजनेतून तब्बल 30 लाख रुपये खर्च करून 160 मीटरचा कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात आला. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने या रस्त्याकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. कॉन्क्रीट रस्ता तयार झाल्यानंतर त्यावर आवश्यक ती क्युरिंग प्रक्रिया म्हणजेच नियमित पाणी मारणे गरजेचे असते. पण इथे मात्र ठेकेदाराने ना पाणी मारलं, ना गोणपाट टाकले, ना पाणी साठवण्याची कोणतीही व्यवस्था केली. त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकणार असा मोठा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा राहिलाय. या प्रकरणी वणी ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल गांगुर्डे यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जगताप यांच्याशी संपर्क साधत तक्रारी केल्या. त्यानंतर अभियंता जगताप आणि गायकवाड मॅडम यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी देखील केली. मात्र पाहणी दरम्यान ठेकेदाराने दिलेलं उत्तर अधिक धक्कादायक ठरलं. कामाला 15 दिवस पूर्ण झालेत, आता पाणी मारण्याची गरज नाही असं उर्मट उत्तर ठेकेदाराने अधिकाऱ्यांनाच दिलं. इतकंच नाही तर प्रत्येक घराजवळ नळीचा बंडल दिला आहे असं सांगत जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न केला. यामुळे ठेकेदार ग्रामस्थांच्या भरोशावर काम करतात का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय. दरम्यान वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता हा रस्ता किती दिवस टिकणार आणि त्याची हमी कोण देणार असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.